हमारे वीडियो मसीहों के लिए, बाइबल सिखाने के लिए और उन लोगों के लिए बनाए जाते हैं जो सच्चे परमेश्वर को ढूंढ रहे हैं। किसी अन्य धर्म की आलोचना करना या उसके अनुयायियों का अपमान करना हमारा उद्देश्य बिल्कुल नहीं है। लेकिन कई क्षेत्रों में बाइबल की शिक्षाएं अन्य धर्मों के साथ मेल नहीं खाती। इसलिए अगर किसी को बाइबल की इन शिक्षाओं से ठेस पहुंचती हो तो कृपया हमारे वीडियो को न देखें। धन्यवाद। आपण प्रकटीकरणाचे 1:6 रेवलेशन चैप्टर 1 प्रकटीकरणाचे 1 और उसका वचन 6। त्याचं वचन 6 प्रकाशित वाक्य अध्याय 1 प्रकटीकरणाचे 1 उसका 6। त्याचं 6 हमें एक राज्य और अपने पिता परमेश्वर के लिए याजक भी बना दिया। उसी की महिमा और पराक्रम युगानुयुग रहे। आमीन। येशूचा पिता जो देव याचे आम्ही याजक व्हावे म्हणून येशूने आपले एक राज्य स्थापन केले आहे। त्याला चिरकाळ गौरव असो, तो युगानुयुग राज्य करू। आमीन। हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे। आपण डोळे बंद करू, आपण प्रार्थना करू। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते, हम आपको धन्यवाद देते, वचन की सेवा को आपके हाथ में देते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है। इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए मदद करना, करुणा दया रखना, ये हमारी खास प्रार्थना है प्रभु। और जो सुनते हैं वही समझने के लिए, अर्थ समझने के लिए और वैसी चाल चलने के लिए मदद करना, यीशु के नाम से। आमीन। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। हम यहाँ देखते हैं कि परमेश्वर ने हमें एक राज्य दिया है आणि आपण इथे पाहतो की देवाने आपल्याला एक राज्य दिलेलं उस आहे राज्य का नाम है परमेश्वर का राज्य। आणि त्या राज्याचं नाव आहे देवाचं और राज्य। परमेश्वर के राज्य में हमें याजक बनाया है। आणि त्या देवाच्या राज्यामध्ये देवाने आपल्याला याजक बनवलेलं मिस्र आहे। देश से परमेश्वर ने जब इसराइलियों को बाहर निकाला आणि मिस्र देशातून जेव्हा देवाने इस्रायली लोकांना बाहेर काढलं तो उनको देश देने का वायदा किया, वो है कनान देश। आणि त्या लोकांना एक देश देण्याचा वादा केला, तो आहे कनान देश। कनान देश जाते समय आणि कनान देशामध्ये जाता वेळेस परमेश्वर ने उनके लिए एक निवास स्थान बनाने के लिए, अपने खुद के लिए, ताकि उनके मध्य में वो परमेश्वर रहे बोलकर उनके लिए क्या कहा कि तुम निवास स्थान बनाओ, मेरे लिए पवित्र स्थान बनाओ। आणि देवाने त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्यासाठी निवास मंडप बांधा, तिथे पवित्र स्थान बांधा की मी तुमच्या मध्यभागीमध्ये राहावं। और इसीलिए जैसे निवास स्थान बनाया आणि जसं निवास मंडप बनवलं परमेश्वर ने अपनी सेवा करने के लिए, आणि देवाने त्याची सेवा करण्यासाठी, उसकी भक्ति करने के त्याची लिए भक्ती करण्यासाठी याजक को चुना। याजकाला वो निवडले, है हारून। तो आहे आहारून। महायाजक था, उसके बच्चे याजक थे। आणि तो महायाजक होता आणि त्याची मुलं ही याजक होते। तो लेवी गोत्र को परमेश्वर ने क्या किया, अपनी सेवा टहल करने के लिए अलग किया। आणि लेवी गोत्राला देवाने त्याची सेवा टहल करण्यासाठी वेगळं केले। लेवी वंश से था मोसेस, लेवी वंश से था हारून। आणि लेवी वंशातून होता मोशे आणि अहरोन। तो परमेश्वर ने हमें यहाँ दिखाया कि जैसे अपनी सेवा करने के लिए, अपनी भक्ति करने के लिए परमेश्वर ने जैसे याजक रखा, आणि देवाने स्वतःची सेवा करण्यासाठी आणि स्वतःची भक्ती करण्यासाठी देवाने जसं याजक ठेवला इसराइलियों के मध्य, आणि इस्रायलांच्या मध्ये, तो वैसे आज हमें जो परमेश्वर का राज्य दिया है, आणि तसंच देवाने जे आपल्याला त्याचं राज्य दिलेलं आहे उस राज्य में आणि त्या हमें राज्यामध्ये याजक बनाया। आणि आपल्याला आज याजक बनवलेला आहे। इसीलिए आज हम सब लोग क्या है, परमेश्वर के याजक है। आणि आज आपण सर्व लोक काय आहोत, देवाचे याजक आहोत। याजकों का काम क्या है, आणि याजकांचं काम काय आहे, परमेश्वर की भक्ति करना, देवाची भक्ती करणं, उसके चरणों में रहना, त्याच्या चरणावरती राहणं रात दिन दिया जलाते रखना, आणि रात्रंदिवस तो दिवा जळवत ठेवणं, साथ साथ परमेश्वर के मंदिर की देखभाल करना आणि देवाच्या मंदिराची देखभाल करणं, और परमेश्वर को मेज की रोटी चढ़ाना, आणि मेथची भाकर चढवणे नित्य भेंट चढ़ाना, आणि नित्य भेट चढवणं, ये सब याजकों का काम रहता था। आणि हे सर्व याजक लोकांचं काम आज असायचं। हमारा भी वही काम है। आणि आज आपलं सुद्धा तेच काम आहे। जैसे हम देखते हैं कि हम परमेश्वर के मंदिर की सेवा करना, आणि देवाच्या मंदिराची सेवा करणं, नित्य भेंट चढ़ाना यानी स्तुति आराधना करना, आणि नित्य भेट चढवणं म्हणजे स्तुती उपासना उसे करणे, नित्य भेंट चढ़ाना यानी रोटी देना यानी अपना जीवन देना, आणि त्याला नित्य भेट म्हणजे भाकरी चढवणं म्हणजे त्याला आपलं जीवन देणं, और दिया जलाते रखना, आणि दिवा जळवून ठेवणे। यानी जो यीशु ने हमें जिंदा किया है, जीवन की ज्योत दी है, यीशु मसीह का जीवन, वो जलते हुए रहना चाहिए, बुझने नहीं चाहिए, वो चालू रखना। आणि येशूने त्याच्या जीवनाची जी ज्योत आपल्यामध्ये दिलेली आहे ती जळवत ठेवली पाहिजे, त्याला चालू ठेवली उस पाहिजे। जीवन ज्योत को नाम है मसीह ज्योत, आणि त्या जीवन ज्योतीचं नाव आहे ख्रिस्ती जो ज्योत, बुझने नहीं देना। ती बुझू देऊ नका। इसलिए परमेश्वर ने वचन दिया, म्हणून देवाने आपल्याला वचन ताकि दिलं, वचन एक ऐसा तेल है जो हमारे अंदर इस दिए में डालने के कारण हमारे अंदर का दिया अच्छा रीति से जलता है। आणि वचन हे असं तेल आहे की जे आपल्या आतील दिव्यामध्ये टाकल्यामुळे आपला जे दिवा असतो तो चांगल्या रीतीने जळू तो लागतो। इस रीति से प्रिय
इसलिए हम देखते हैं याजकों का काम है परमेश्वर की सेवा करना, परमेश्वर के सामने खड़ा रहना। आणि याजका लोकांचं काम आहे देवाची सेवा करणं, देवासमोर उभं राहणं. लेकिन याजक शादी भी कर सकते हैं। आणि याजक हे लग्न सुद्धा करू याजकों शकतात. को बिना शादी के रहने के लिए मना नहीं किया गया। नहीं शादी नहीं करेगा, तुम मेरी सेवा करते हो मेरे याजक हो तो तुम शादी नहीं करने का। आणि तुम्ही माझी सेवा करता, माझे याजक आहे तर तुम्ही लग्न नाही करायचं असं नाही सांगितलं. हाँ, याजकों को शादी करने के लिए कहा है। आणि याजकांना लग्न करायला तो सांगितलं आज हम आहे. एक ऐसे याजक के बारे में देखने वाले, पहले तो हम हारून और सैमुअल इन दोनों के विषय में देखेंगे। हमारा हारून ये शाम के समय का है। हम सैमुअल एक ऐसे याजक के बारे में देखने वाले कि जिसका विवाह होने के पश्चात जो उसे एक जीवन जैसे वो खुद जिया वैसे वो अपने फॅमिली में नहीं कर पाया। आणि आपण शमूएलविषयी पाहणार आहोत की त्याचं लग्न झाल्यानंतर जसं त्यांनी जीवन जगलं पाहिजे तसं तो जगू शकला नाही. नहीं, तो तसा जगू शकला पण त्याच्या फॅमिलीला तसा तो जगू शकला नहीं। और वो वैसा जिया लेकिन उसने उसके कुटुंब को वैसे नहीं जिया. हाँ, हमें वही आज सीखना है, हमें क्या करना है। हम भी एक याजक है, जो सैमुअल ने किया वो हम नहीं करें। आणि आपण सुद्धा एक याजक आहोत आणि आपल्याला सुद्धा हे शिकायचंय की जे शमूएलने केलं ते आपल्याला नाही करायचंय. सैमुअल की फैमिली के बारे में आज हम देखने वाले हैं। आणि शमूएलच्या कुटुंबाबद्दल आज आपण पाहणार आहोत. सैमुअल की माँ का नाम हन्ना है आणि शमूएलच्या आईचं नाव हन्ना आहे और वो बांझ थी। आणि ती वांस होती. इसी कारण से उसका जो पति था यानी सैमुअल के जो पिता थे उसका नाम एल्काना है। आणि शमूएलचा जो वडील आहे त्याचं नाव आहे एल्काना. आप निकाल सकते हैं पहला सैमुअल अध्याय 1 में से वहाँ पर आप पढ़ सकते हैं। आणि पहिलं शमूएल अध्याय 1 मध्ये तुम्ही वाचू शकता. लेकिन वो अपनी पत्नी को हन्ना को बहुत प्यार करता था। आणि तो हन्नाला खूप प्रेम करायचा. लेकिन पुरुष है ना, पण पुरुष आहे इसी कारण से उसे कैसे वंश चाहिए, आणि त्याला वंश पाहिजे. इसीलिए उसने क्या किया, दूसरा शादी किया म्हणून त्याने दुसरं लग्न केलं. और उसे पन्निन्ना बोल के उस पत्नी का नाम है। एल्काना की जो दूसरी पत्नी है उसका नाम है पन्निन्ना। आणि एल्कानाच्या दुसऱ्या बायकोचं नाव आहे पनिन्ना. अब वो उसे बच्चे हुए, आणि आता तिला मुलं झाली. हन्ना वांस की बच्चे नहीं हुए, हन्ना वांस होती, तिला मुलं नाही झाली. लेकिन पन्निन्ना को बच्चे होने के कारण, तो इसी कारण से जो बच्चे हुए रहते हैं वो क्या करती है, अपनी सवत को, अपनी सौतन को वो चिढ़ाने लगती है। आणि पनिन्नाला मुलं झाली म्हणून ती तिच्या सौतीला सतवू लागली हन्ना को। आणि हन्नाला. इसी कारण से एक दिन शिलो में जाने के बाद उसने क्या किया, उसने दिल से प्रार्थना की। आणि जेव्हा ती शिलोमध्ये गेली तिने हृदयाने प्रार्थना केली. उसने जो परमेश्वर के निवास शिलो में जो प्रार्थना के लिए बैठी थी तब उसने देखा कि एक जो दिया परमेश्वर के सामने जल रहा है। तो एली उस समय का महायाजक था, प्रमुख याजक था, लेकिन वो जैसे सेवा करना चाहिए था और उसके बच्चों ने करना चाहिए था वैसा नहीं कर रहा है। आणि जेव्हा ती शिलोमध्ये गेली तेव्हा तो दिवा जळत होता आणि तिने पाहिलं की एली जो याजक आहे त्याने काय केले, तो आणि त्याची मुलं देवाचा जो दिवा जळत सतत ठेवला पाहिजे, ती सेवा बरोबर करत नाही। इसलिए उसने ऐसा एक परमेश्वर के सामने मन्नत किया, म्हणून तिने देवासमोर नवस केला कि तू मुझे बेटा दे दे, आणि तू मला मुलगा दे, मैं उसे तुझे अर्पण करूंगी। मी त्याला तुला अर्पण और करेन. परमेश्वर ने उसकी प्रार्थना, उसकी मन्नत को सुन लिया आणि देवाने तिची प्रार्थना आणि तिचा नवस ग्रहण और केला. परमेश्वर ने उस बांझ स्त्री को एक बेटा दिया। आणि देवाने त्या वांस स्त्रीला एक मुलगा इतने दिला. सालों के बाद उसको बेटा हुआ है। आणि एवढ्या वर्षानंतर तिला मूल झालेलं जब आहे. उसका दूध छुड़ाया गया, जेव्हा त्याचं दूध सोडवण्यात तो आलं बच्चा दूध कब तक पीता है, 5 साल की उम्र तक पीता है या फिर 4 साल की उम्र तक पीता है, आणि मूल दूध कितपर्यंत पितो, 5-4 वर्षापर्यंतच पितो. है ना। अभी तो हम लोग बच्चे लोग 1 साल नहीं तो 1.5 साल 2 साल तक ही पिलाते हैं। आणि आता फक्त 1 वर्ष किंवा 1.5 वर्षापर्यंतच मुलांना दूध डॉक्टर भी पाजतात. बोलते हैं ज्यादा नहीं पिलाने का, बाहर का खाना तुरंत चालू करने का। आणि डॉक्टर सुद्धा म्हणतात ते जास्त वेळ पाजायचे नाही, बाहेरचं जेवण लगेच सुरू जुने करायचं. काल में अच्छा है डॉक्टर नहीं थे, आणि जुन्या काळामध्ये चांगलं होतं की डॉक्टर तो वही नव्हते, देते, वैद्य होते. इसलिए वो बोलते थे पिलाओ, जब तक दूध पीते पिलाओ, आणि ती लोक बोलायची जेव्हापर्यंत ती लोक दूध पितात त्यांना पाजा. उतना हेल्दी। पहले की औरतें वैसी मजबूत भी तो थी, आणि पहिल्याच्या स्त्रिया तेवढ्या मजबूत सुद्धा होत्या. है ना। तो कहने का उद्देश्य, इसलिए जैसे उसका दूध छुड़ाया गया वो सीधा परमेश्वर के भवन में अपने बेटे को अर्पण कर दिया। आणि जेव्हा त्याचं दूध सोडवण्यात आलं तिने काय केलं, तिच्या मुलाला काय केलं, देवाच्या मंदिरामध्ये अर्पण केलं. अभी अगर सोचो विकास को बोलेगा कि पीटर को इधर ही रख के जा, आणि विकासाला सांगितलं पीटरला इथंच ठेवून जा. जोसेफ मन्नत किया हुआ है इधर ही रख के जा, आणि जोसेफा नवस केलेला आहे तू त्याला इथेच ठेवून जा. एक दिन के लिए छोड़ के नहीं जाती नीलम, आणि 1 दिवसासाठी सुद्धा सोडून जात नाही नीलम दीदी. मला झोप येणार नाही, और मुझे नींद नहीं आएगी. मी तिला म्हणजे ठेवून जा, मी मला तो बरोबर इथं राहील। और मैंने उसे कहा तो उसे तू इधर रख के जा, वो इधर अच्छे से रहेगा और अच्छे से रहेगा. जोशुआ आहे, जोशुआ है, एस्तर है, मला तर तो घाबरतो, और मुझे वो डरता है काय नाही करणार, और कुछ भी नहीं करेगा. रडला तर मला माहिती कसं शांत करायचं, और अगर वो रोएगा तो मुझे पता है कि उसे कैसे शांत बिठाना है. पण मला येणार नाही ना झोप। और उसने कहा मुझे नींद नहीं आएगा नको नको माझ्या पोराला मी घेऊन जाईल। और मैं मेरी लड़की को मेरी साथ लेके जाऊंगा. समजा, आणि तुम्हाला समजलं फरक मालूम पडा, आणि फरक
देना चाहती थी कि उसके ऊपर जो बांझ का जो एक मोहर और एक क्या लगा, हाँ उसके ऊपर जो कलम लग चुका था, एक बदनामी का धब्बा, हाँ मेरा शब्द धब्बा लग चुका था मेरा, तो वो मिट गया. आणि बांझपणाचा तिच्यावरती जो धब्बा लागलेला होता, जो कलंक लागलेला होता, तो मिटून गेला. मराठीत पण शब्द कलंक लागलेला. अच्छा कलंक लगा हुआ है ना, तो वो लगा हुआ था, वो धुल गया. आणि तो लागलेला होता तो धुवून गेला. इसी कारण धुल गया. आणि कोणामुळे धुण्यात आला? पिता परमेश्वर के कारण. आणि पिता देवामुळे. वो बिना हिचकिचाए आणि तिने न हिचकिचता उसने क्या किया, अपने बेटे को समर्पण किया. आणि तिने तिच्या मुलाला समर्पण केलं. वो सीधा परमेश्वर के पास आई ती सरळ देवाकडे गेली और एली के हाथ में उसने उस बेटे को दे दिया. आणि एलीच्या हातामध्ये तिने तिच्या मुलाला दिलं. पढ़ेंगे उस वचन को. आपण वाचूया त्या वचनाला. एक अध्याय और उसका 25 से पढ़ो. आणि त्याचं 25 पासून वाचूया. हाँ 1:25. आणि 1:25 पासून. यज्ञ केल्यानंतर त्यांनी बालाला एलीकडे आणले. हाँ अभी क्या किया, एली के पास लेकर आए. तेव्हा हन्नीने एलीला विचारले, महाराज मी तुम्हाला आठवते का? हाँ उसने कहा मुझे याद है क्या, मुझे बेवड़ी बोला था ना. वो है जब वो रो के बिलक कर परमेश्वर के मंदिर में प्रार्थना कर रही थी, तो एली को लगा दारू पी के आई है परमेश्वर के भवन में. आणि जेव्हा ती रडून आणि बिलगून देवाकडे प्रार्थना करत होती, तेव्हा एलीला काय वाटलं की दारू पिऊन देवाच्या मंदिरामध्ये आलेली कब आहे तक पीती रहेगी. आणि कुठपर्यंत पित ऐसा राहायचं. ये एली बोला था उसको. आणि असा एली तिला म्हणाला. जाग उठ, क्या कर रही है, दारू पी के दे. आणि जागृत राहा, दारू पिऊन बघ. उसने कहा मैं दारू पी के दुखी नहीं हूँ, मैं दुखिया हूँ. आणि तिने म्हटलं मी दारू पिलेली नाही, परंतु मी एक दुखियारी आली. हाँ मेरे पति ने मेरे सामने दूसरी शादी किया. आणि माझ्या नवऱ्याने माझ्यासमोर दुसरं लग्न बच्चा केलं. नहीं है, मला मूल मेरी नाही. सौत मुझे चढ़ाती है. आणि माझी सौत मला मैं चिडवते. तकलीफ में हूँ, दर्द में हूँ. आणि मी त्रासात आहे, मैं दुःखात आहे. परमेश्वर से प्रार्थना कर रही थी. आणि मी देवाकडे प्रार्थना करत होती. वही मैं वो स्त्री हूँ, याद आया क्या. आणि तीच मी स्त्री आहे, तुम्हाला आठवण आली एली का? को याद दिला रही है. आणि ती अशी एलीला लक्षात करून देते. पूर्वी एकदा ज्या स्त्रीने येथे उभी राहून देवाची प्रार्थना केली होती, ती स्त्री मी आहे. हाँ जो यहाँ बिलक कर रोकर परमेश्वर से प्रार्थना की, वो स्त्री मैं हूँ. देवाजवळ मी हे बाल मागत होते आणि त्याने माझ्या विनंतीप्रमाणे ते मला दिले आहे. हाँ, तो बच्चे को मैंने मांगा, परमेश्वर ने मुझे बच्चा दिया. आता मी या बाळाला तो आयुष्यभर देवाचा व्हावा अब ये जिंदगी भर परमेश्वर का रहेगा. म्हणून तुमच्या स्वाधीन करीत मैं आहे. इसे आपके हाथ में देती हूँ. नंतर त्यांनी तेथे देवाची उपासना केली. वहाँ पर उपासना किया, बालों को छोड़कर. पति पत्नी एलकाना और हन्ना ये लोग सब लोग चले गए. आणि बालकाला तिथे सोडून ते नवरा बायको निघून इस गेले. विधि से एली के हाथ के नीचे सैमुअल सेवा करने लगा. आणि या रीतीने एलीच्या हाताखाली शमूएल सेवा करू लागला. सैमुअल यानी परमेश्वर मेरी प्रार्थना सुनता है, उसके नाम का अर्थ वो है. आणि शमूएल नावाचा अर्थ आहे की देव माझी प्रार्थना ऐकतो. परमेश्वर हमेशा मेरी नित्य प्रार्थना सुनता है. आणि देव नित्य माझी प्रार्थना तो ऐकतो. अगर कभी आपको बच्चा हुआ तो ये नाम किसी को बेटे को रखना, सैमुअल. आणि कधी जर तुम्हाला मूल ठेवलं तर तुम्ही नक्की शमूएल हा नाव ठेवा. क्योंकि जब कोई सैमुअल पुकारता है, कारण जेव्हा जेव्हा कोणी म्हणतो शमूएल शमूएल, तो उस समय वो कहता है परमेश्वर प्रार्थना सुनता है. आणि तेव्हा तेव्हा तो म्हणत असतो की देव माझी प्रार्थना तो ऐकतोय. जो सैमुअल नाम लेगा वो परमेश्वर की बड़ाई करता है. आणि जे शमूएल हा नाव घेईल तो देवाची काय करतो, महिमा करतो. मालूम है? तो एक नाम याद रखो. आणि हे नाव लक्षात ठेवा. तो इस रीति से प्रिय होने के लिए उसको 2 बच्चे हुए, आणि त्याला 2 मुलं झाली. जोएल और अबीज. आणि योएल आणि अबीज. ये 2 बच्चे हुए. आणि हे 2 मुलं और झाली. रामा नाम के एफ्राइम के बेन्यामीन रामा में वो रहा आणि करता था. एफ्राईमच्या बेन्यामीन रामामध्ये तो राहत होता. उसका काम ऑक्युपेशन क्या था सैमुअल का. आणि त्याचं काम काय होतं. याजक आणि याजक, न्यायाधीश यानी इस्राएली लोगों का वो न्याय करता था. आणि इस्रायली लोकांचा तो न्याय कोई करायचा. गलत हुआ वहाँ पर वो खड़ा रहता था. आणि काही चुकीचं झालं तो तिथे उभे राहायचा. इस्राएलियों को चलाता था, इस्रायली लोकांना उनसे चालवायचा. उपवास करवाता था, त्यांच्याकडून उपवास करून पश्चाताप घ्यायचा. करवाता था, पश्चाताप करून घ्यायचा परमेश्वर के निकट लेके आणि जाता. देवाच्या जवळ घेऊन जायचा. तीसरा वो संदेशा था, भविष्यवाणी करता था. आणि तो भविष्यवाणी करायचा. और सिर्फ भविष्यवाणी नहीं करता था, उसने चौथा कि वो
जवानों को तैयार करता था परमेश्वर की सेवा के लिए। आणि फक्त तो भविष्यवाणी करत नव्हता, परंतु चौथं की तो तरुणांना देवाच्या सेवेसाठी तयार करायचा. चौथा लास्ट उसका ऑक्युपेशन ये है कि वो राजाओं को अभिषेक करता था. आणि पाचवा आणि शेवटचं हे आहे की तो राजा लोकांना अभिषेक वो करायचा. कहात वंश में का लेवी वंश में से कहात वंशी में से वो है. आणि तो लेवी वंशातून कहात वंशातून तो आहे. इस रीति से हम देखते हैं कि सैमुअल के बारे में हम देखते हैं कि सैमुअल परमेश्वर की सेवा करते करते फिर उसका विवाह हो गया, उसको 2 बच्चे हो गए, लेकिन उसकी सेवा बहुत प्रभावशाली और बहुत अच्छी रही. शमूएल सेवा करत करत त्याचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर त्याला मुलं झाली आणि त्याची जी सेवा होती ती खूप प्रभावशाली रीतीने होती. उसके बाद उसके बच्चों ने करना चाहिए. आणि त्याच्यानंतर त्याच्या मुलांनी ती सेवा केली बच्चे पाहिजे. प्रभु की सेवा कर नहीं पाए. पण त्याची मुलंही देवाची सेवा करू वो शकत जैसे नाही. बच्चों को बढ़ाना चाहिए था, बच्चों को जैसे परमेश्वर के बारे में शिक्षण देना चाहिए था, वैसा नहीं दे पाए. आणि जसं मुलांना वाढवायला पाहिजे होतं, देवाचं शिक्षण द्यायला पाहिजे होतं, तसं तो देऊ शकला नाही. लेवी वंश में थे उसके बच्चे, आणि लेवी वंशामध्ये होती त्याची लेकिन मुलं, प्रभु की सेवा नहीं कर पाए. पण देवाची सेवा करू शकले नाही. मालूम हुआ तो यहाँ हम देखते हैं कि वो कैसे थे, अप्रामाणिक लोग थे. आणि ते लोक अप्रामाणिक होते पैसों के लिए लालच थे. आणि पैशांचा लोक त्यांच्यामध्ये अपने होता. स्थान पर जब सैमुअल ने उन बच्चों को कहा कि आज से तुम लोग मेरे स्थान पे हो, तो इस्राएली लोग वहाँ के लोग आते कहते थे कि तेरे बच्चे जैसे तूने सेवा की वैसे तेरे बच्चे सेवा नहीं करते. आणि जसं शमूएल त्यांना म्हणाला की आता मी माझ्या स्थानावरती तुम्हा लोकांना ठेवतो, तेव्हा इस्राएली लोक शमूएलाकडे येऊन म्हणू लागली की जशी तू सेवा करायचं तशी तुझी मुलं सेवा करत नाही. हम देखते हैं कि देखो सैमुअल बचपन से परमेश्वर के मंदिर में रहा. शमूएल हा लहानपणापासून देवाच्या मंदिरामध्ये राहिला. याजक लेवी के हाथ के नीचे रहा. याजक आणि लेवी लोकांच्या हाताखाली राहिला. फेथफुल एक जवान बनकर परमेश्वर का सेवक बनकर खड़ा रहा, व्यभिचार नहीं किया. आणि एक विश्वासयोग्य तरुण म्हणून तो उभा राहिला आणि त्यांनी व्यभिचार पाप केला नाही. परमेश्वर की कृपा उस पर थी. आणि देवाची कृपा त्याच्यावरती होती. परमेश्वर का आवाज उसने सुना. आणि देवाचा आवाज त्याने ऐकला. मालूम है ना, परमेश्वर ने उसको 3 बार आवाज दिया. आणि देवाने त्याला 3 वेळा आवाज वो दिला. सोया था, परमेश्वर ने कहा सैमुअल सैमुअल. आणि तो झोपलेला आणि देवाने त्याला म्हटलं शमूएल. वो एली के पास गया. तो एलीकडे गेला. फिर वापस एली बोला नहीं तू सो जा, मैंने नहीं तुझे बुलाया. आणि एली म्हटलं की मी तुला बोलवलं आणि तू परत जाऊन झोप. फिर उसने वापस उसको दूसरी बार आवाज आया. आणि त्याला दुसऱ्यांदा पुन्हा आवाज आला. तीसरी बार आवाज आया. आणि तिसऱ्यांदा आवाज आला. उसने परमेश्वर का आवाज सुना था. त्याने देवाचा आवाज ऐकला. सैमुअल बुद्धि में ज्ञान में परमेश्वर के भय में बढ़ा. शमूएल बुद्धीमध्ये ज्ञानामध्ये आणि देवाच्या भयामध्ये वाढला. लेकिन इतना प्रामाणिक और न्यायी न्यायाधीश होने के बावजूद भी आणि एवढा प्रामाणिक आणि न्यायाधीश असून सुद्धा आज्ञाधारक रहकर आणि आज्ञाधारक असून परमेश्वर को कैसे आदर देना है आणि देवाला कसा आदर द्यायचा आहे, तो वैसे वो आदर उसने सिखाया. आणि तसा आदर त्याने शिकवलं. लेकिन अपने बच्चों को वो नहीं बना पाया. पण तो त्याच्या मुलांना बनवू शकला नाही. तो इसे आज हमें भी परमेश्वर ये कहते हैं कि आपको भी प्रभु ने याजक बोल के चुना है. आणि आज देव तुम्हाला सुद्धा म्हणतो की देवाने तुम्हाला याजक म्हणून अपने निवडले. बच्चों को आप भी याजक ही बनाओ. आणि तुमच्या मुलांना तुम्ही सुद्धा याजकच परमेश्वर बनवा. को प्यार करने वाला बनाओ. आणि देवाला प्रेम करणारा बनवा. संसारिक और लालच के पीछे या किसी बातों में फंसे हुए ऐसे मत बनाओ. आणि जगामध्ये किंवा कोणत्या तरी पापामध्ये किंवा कोणत्या गोष्टीमध्ये फसलेले आहेत असं त्यांना बनवू नका. पहला इतिहास में अगर आप पढ़ोगे तो उनका नाम एक साधारण नाम दिया गया है. जैसे एक याजक का जैसे हारून का अगर हम लेंगे, आणि हारूनाचं जर आपण पाहिलं, हारून के बच्चे एक बार उसके महायाजक उसका ही बेटा बना. आणि हारूनाच्या नंतर त्याचे याजक जे होते ते त्याचीच मुलं उसके बनले. 2 बच्चे मारे गए. त्याचे 2 मुलं मारण्यात आली. उन लोगों ने बाहर की आग लेकर परमेश्वर का दिया जलाया था. कारण त्या लोकांनी बाहेरची आग घेऊन दिवा जळवलेला. बाहर की आग मतलब कौन सी? आणि बाहेरची आग म्हणजे कोणती? जो माचिस से जलाते हैं या जो वैसा नहीं लेने. परमेश्वर ने बोला था नहीं, परमेश्वर ने स्वर्ग से आग गिराई थी. आणि माझीची जे जाळतो आपण त्याला म्हणतो बाहेरची आग, आणि देवाने त्याला घ्यायला मनाई केलेलं कारण देवाने स्वर्गातून आग त्यांना दिली. निवास स्थान बनाया था तो ऊपर से परमेश्वर ने आग गिराई थी. आणि ते निवास मंडप जे बनवले त्याच्या वरतून देवाने आग तो वो बसवली. आग याजकों का और लेवियों का काम क्या था, उस आग को जलाए रखना, मतलब बुझने नहीं देना. आणि याजक आणि लेवी लोकांचं काम होतं की ती जी आग होती ती जळवून ठेवणं, बुजून न देणं. तो अगर परमेश्वर के सामने दिया जलाना है तो वही आग लेकर फिर जलाना. आणि देवासमोर जो दिवा जाळायचा आहे तीच आग घेऊन तो दिवा जळवणं. हाँ, लेकिन बाहर की माचिस की या पत्थर से या कोई दूसरी आग नहीं लेना है. जो आग उसने परमेश्वर ने स्वर्ग से गिराई थी वही आग में से लेकर
दिया जलाना है। आणि जी आग देवाने स्वर्गातून दिलेली त्याच आगीमधून घेऊन दिवा जाळायचा आहे आणि बाहेरची कोणती आग जी आपण माचीसने पेटवतो किंवा दगडाने पेटवतो आपल्याला ती घ्यायची नव्हती. परमेश्वर ने आग अपने बदन से आग निकालकर जलाकर भस्म किया। आणि देवाने स्वतःच्या शरीरातून आग काढून त्यांना जाळून भस्म केले. फिर क्या हुआ? आणि मग काय झालं? रोने को भी मना किया था हारून को। आणि रडायला सुद्धा मना होता बच्चा हारूनला. मर गया लेकिन रो नहीं सकते, आणि मूल मेलेले आहे पण तरी सुद्धा रडू विलाप शकत नहीं कर नाही सकते आणि विलाप करू शकत नाही क्योंकि उनकी गलती हुई थी। कारण त्यांची चूक झालेली. इसलिए लेकिन फिर भी वो अपने दूसरे बेटे को बना पाया। पण तरी सुद्धा तो त्याच्या दुसऱ्या मुलाला बनवू शकला. सैमुएल अपने दोनों बच्चों को बना नहीं पाया। पण शमूएल हा त्याच्या दोन्ही मुलांना बनवू शकला नाही. इससे पहले इतिहास में 6 अध्याय में अगर आप पढ़ोगे आणि पहिला इतिहास अध्याय 6 मध्ये जर तुम्ही तो उसके वाचलं बच्चों का नाम दिया है, आणि त्याच्या मुलांचं नाव दिलेलं वो आहे सेवा करते हैं ऐसा नहीं लिखा है। पण ती लोक सेवा करतात असं तिथे लिहिलेलं नाहीये. हालेलुया। हालेलुया। तो आज आपका परमेश्वर आपसे क्या कहता है? आणि आज आपला देव आपल्याशी काय म्हणतो? आदम अपनी फैमिली को बचा पाया, आदम हा त्याच्या कुटुंबाला वाचवू शकला नोहा ने अपनी फैमिली का उद्धार कराया, आणि नोहाने त्याच्या कुटुंबाचं तारण केलं अब्राहम अपनी फैमिली को बचाया, आणि अब्राहमाने त्याच्या कुटुंबाला इसहाक वाचवलं, ने अपनी फैमिली को बचाया, इसाकाने त्याच्या कुटुंबाला वाचवलं याकूब अपने इतने बड़े कुटुंब को बचाया, आणि याकोबाने एवढे मोठे त्याच्या कुटुंबाला वाचवलं यूसुफ ने सारे इस्राएल के घराने को बचाया। आणि योसेफाने सर्व इस्रायली लोकांना तो वाचवलं. सैमुएल एक याजक होकर अपने 2 बच्चों को नहीं बचा पाया। आणि शमूएल एक याजक असून त्याने त्याच्या 2 मुलांना तो वाचवू शकला नाही. इसे परमेश्वर हमें सिखाता है आणि याच्याद्वारे देव आपल्याला शिकवतो कि हम सब याजक हैं। आणि आपण सर्व लोक याजक अपने आहोत बच्चों को बचपन से ही परमेश्वर की भक्ति करने को सिखाओ, आणि आपल्या मुलांना लहानपणापासून देवाची भक्ती करायला शिकवा खो मत दो, आणि त्यांना हरवून देऊ नका संसार में जाने मत आणि दो, जगामध्ये जाऊन देऊ नका संसारिक होने मत दो, किंवा जगी होऊन देऊ नका. परमेश्वर की भक्ति बचपन से ही करने दो। आणि देवाची जी भक्ती आहे ती त्यांना लहानपणापासून करायला जैसे शिकवा. हारून का बेटा आखिर में सेवा कर सका, उसके स्थान ले सका, आणि अहरोनाचा मुलगा जसं शेवटी सेवा करू शकला आणि त्याचं स्थान घेऊ शकला ऐसे ही आपके बच्चे आपके पश्चात आप परमेश्वर के राज्य में रहना चाहिए, परमेश्वर की स्तुति करना चाहिए। आणि तसंच तुमच्या मुलांनी सुद्धा तुमच्या नंतर देवाच्या राज्यामध्ये राहायला पाहिजे आणि देवाची स्तुती सुद्धा केली ये पाहिजे. परमेश्वर हमें सिखाता है। आणि हे देव आज आपल्याला शिकवतोय. ऐसे घर के लोग बनने चाहिए, जैसे भी सिर्फ सैमुएल की इसमें गलती नहीं थी, थोड़ा बहुत उसकी बीवी की भी गलती थी, आणि फक्त याच्यामध्ये शमूएलाचीच चुकी नव्हती परंतु त्याच्या बायकोची सुद्धा थोडीशी अगर चुकी उसकी होती. पत्नी भी अगर सिखाती, ये तो सेवा में इतना अपने आप को धुंध कर डाला, अपने आप को इतना बिजी किया कि वो अपने फैमिली को टाइम नहीं दे पाया। आणि शमूएलने स्वतःला सेवेमध्ये एवढं मग्न करून टाकलं, एवढं बिझी करून टाकलं की त्याने तो त्याच्या कुटुंबाला वेळच देऊ शकला नाही. बाइबल हमें बताती है पण बायबल आपल्याला कि सांगतं घर का पुरुष अपने बच्चों को सिखाना है, आणि घरातील पुरुषांनी त्याच्या मुलांना शिकवायचं आहे. अपने पुरुष ने, हर पुरुष ने, नहीं, प्रत्येक पुरुषाने. अपने बच्चों को। तो आप बोलोगे मैं तो काम पे जाता था, जैसे अभी सैमुएल की हालत, सैमुएल क्या करता था, काम में जाता था, टाइम ही नहीं मिलता था उसको। आणि शमूएल सेवा करायचा आणि त्याला वेळच भेटायची नाही. सचमुच क्या है? आणि खरंच का? इसलिए परमेश्वर ने कहा म्हणून देवाने म्हटलं कि पढ़ो उस वचन को। आणि वाचूयात आपण देवाच्या हम उस वचन को पढ़ेंगे। आपण वाचूयात डिट्रोनॉमी चैप्टर 6 अनुवाद अध्याय 6 उसका 4 से आणि त्याचं 4 पासून 4 से 9 तक। आणि 4 ते 9 पर्यंत. डिट्रोनॉमी व्यवस्था विवरण अनुवाद चैप्टर 6 अध्याय 6 उसका 4 to 9। त्याचं 4 ते 9. हे इस्रायला ऐक, यहोवा आपला देव आहे व तोच एकमेव देव आहे. याचवर तू पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रेम केले पाहिजे. हाँ, आप पुरुषों को खास कहा गया है पूरे मन से, पूरी बुद्धि से, पूरी शक्ति से प्रभु परमेश्वर को प्यार करो। आणि तुमच्या पुरुषांना खास सांगण्यात आले की पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने आणि पूर्ण बुद्धीने तुम्ही देवावरती प्रेम करा. और आज ज्या आज्ञा मी तुम्हाला देणार आहे हाँ, जो आज्ञा मैं तुम्हें सिखाता हूँ या तुम जब चर्च में आते हो तब तुम सीखते हो, त्यावर तुम्ही सतत विचार करीत राहिले उसी पाहिजे. पर बारंबार सोचना है। त्या तुम्ही तुमच्या मुलाबाळांना शिकवायला पाहिजे. हाँ, वो आप सिखाना है आपके बच्चों को, आप अपने बच्चों को सिखाना है। आणि ज्यावेळी तुम्ही घरात असाल, अगर अभी कभी सिखाना है, अभी आप तो सुबह से लेके शाम तक के इधर जाते हो, आणि तुम्ही तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामामध्ये असता, है ना, तो कभी वहाँ बताया है। हाँ, ज्यावेळी तुम्ही घरात असाल जब भी तुम घर में रहते हो, जब आप घर में रहते हो तब सिखाओ। आणि जेव्हा तुम्ही घरामध्ये असता तेव्हा शिकवा. अगर फिरण्यासाठी बाहेर पडला असाल, अगर आप उसको घुमाने लेके गए हो, त्याला फिरण्यासाठी तुम्ही घेऊन गेले मच्छी लाने गए हो, आणि मच्छी घेण्यासाठी घेऊन गेले कहीं ना कहीं तो लेके जाते हो ना, आणि कुठेतरी घेऊन जाता ना, किराने की दुकान में लेके जाते हो, आणि किराण्याच्या दुकानामध्ये घेऊन जाता समय सिखाओ। आणि त्यावेळी शिकवा. और तसेच झोपण्यापूर्वी सोने से पहले व सकाळी उठल्याबरोबर और सुबह उठते ही उन्हें सिखाओ, तुम्ही या आज्ञांविषयी बोलत राहिले पाहिजे. उन्हें बात करते रहना चाहिए।
इस रीति से परमेश्वर आपको ये बता रहा है कि आपको सिखाना है। सैमुएल भले बाहर कितनी भी सेवा करता हो, आणि शमूएल बाहेर किती सेवा करत असू द्या, जब भी वो घर आता था पण जेव्हा तो घरी यायचा उसने अपने बच्चों को शिक्षण देना चाहिए। आणि त्याने त्याच्या मुलांना शिकवून दिले साथ पाहिजे साथ होते. स्त्री को आणि सोबतच स्त्रीला सुद्धा भी बहुत बड़ा ड्यूटी है कि अरे मेरे पति को समय नहीं मिलता, इसलिए आपकी ड्यूटी है आप अपने बच्चों को परमेश्वर के बारे में सिखाएं। आणि स्त्रीचं मोठं कर्तव्य आहे की माझ्या पुरुषाला काय वेळ भेटत नाही म्हणून मी काय करावं, माझ्या मुलांना शिकवावं. आपको मालूम है जब शिमशोन की माँ को परमेश्वर के दूत ने दर्शन दिया, आणि जेव्हा शमशोनाच्या आईला देवाच्या दूताने त्याला दृष्टांत केलं, तिला दर्शन दिलं, हाँ उस समय उसको कहा कि तुझे बेटा होगा, तू दाखरस नहीं खाना है, ऐसा नहीं करना है, ऐसा नहीं करना, ऐसे उसको मार्गदर्शन किया, उसे बताया. तिला मार्गदर्शन करून सांगितलं तुला मुलगा नाही, तू द्राक्षस वगैरे त्याला कापू द्यायचं नाहीये. हाँ तू बच्चा जन्म देगी, तू बांझ नहीं रहेगी. आणि तू मुलाला जन्म देशील, तू बांझ राहणार लेकिन नाही. जब उसके पिता को वापस दर्शन दिया गया, पण जेव्हा पुन्हा तिच्या पिता होता त्याला दर्शन देण्यात आलं, इसके शिमशोन के पिता को जब दर्शन दिया गया जिसका नाम है मानोह, आणि शिमशोनचे जे वही आणि शिमशोनचे जे वडील होते त्यांना जेव्हा दर्शन देण्यात आलं, त्याचं नाव आहे मानव. उसको कहा तेरी स्त्री को बताया है बच्चे को कैसा बढ़ाना है. आणि त्याला सांगितले की तुझ्या स्त्रीला सांगितलेलं आहे की तुझ्या मुलाला जे आहे कसा वाढवायचं आहे. तो सिर्फ दोनों मिलकर बढ़ाना. आणि दोघं मिळून तुम्ही त्याला वाढवा. सैमुएल याजक से उसके फैमिली से हमें सीख परमेश्वर देता है. आणि शमूएल याजकाच्या कुटुंबाद्वारे देव आपल्याला एक शिकवण देतो. क्या अपने बच्चों को खो मत दो. आणि मुलांना तुम्ही हरवू नका. अपने बच्चों को खो मत दो. आणि मुलांना तुम्ही हरवून देऊ नका. आप आपके बच्चों को बीमार नहीं देख सकते. आणि तुम्ही तुमच्या मुलांना आजारी पडलेलं पाहू शकत देख नाही. सकते आणि पाहू शकता का? बता उनका एक्सीडेंट हुआ देख सकते हो. आणि त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे तुम्ही पाहू शकता का? इधर से ऐसा ऊपर से कुछ गया कट गया ऐसा देख सकते हो. आणि कापलेला आहे तो तुम्ही पाहू शकता का? कोई ऐसे बच्चे को आपके बच्चे को मारने के लिए आप सह सकते हो. आणि कोणीतरी तुमच्या मुलाला मारण्यासाठी आलेले तुम्ही सहन करू शकता का? नाही ना. तो फिर आप कैसे सह सकोगे आपके बच्चे नरक में गए. मग तुम्ही हे कसं सहन करू शकता की तुमचं मुलं हे नरकामध्ये गेलेलं आहे. अपने बच्चों को बचाओ. म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना वाचवा. सैमुएल के चरित्र बहुत अच्छा है, आप भी बहुत अच्छे हो, लेकिन आप अपने बच्चों के लिए उद्धार का कारण ठहरो. देखो धर्मी कौन था? नोहा. आणि धर्मी कोण होता? नोहा. नोहा के कारण उसकी फैमिली बच गई. आणि नोहामुळे त्याचं कुटुंब वाचलं. सही बात है. तो आप भी वैसे ही करो. नोहा ने अपने बच्चों को अपने कंट्रोल में रखा. आणि नोहाने त्याच्या मुलांना त्याच्या वशमध्ये ठेवलं. बड़े हो गए थे आणि मोठे झालेले होते. बहुएं थी आणि सुना होत्या, लेकिन अलग होने नहीं दिए. पण वेगळं होऊ दिलं नाही. मालूम जब उसने कहा कि प्रभु ने मुझे पिता परमेश्वर ने मुझे जहाज बनाने के लिए कहा है. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की पिता देवाने मला जहाज बनवायला सांगितलेलं आहे, बच्चे कुछ नहीं खड़े थे. आणि मुलांनी काहीच म्हटले नाही, परंतु ते उभे होते. तुम्हें कल से काम करना है. आणि उद्यापासून तुम्हाला काम जहाज करायचं बनाने आहे, के. जहाज बनवण्यासाठी. शायद उनमें डाउट होगा, आणि त्यांच्यामध्ये संशय असेल, हंस भी होगे आणि हसली सुद्धा असतील. नाताला झाले काय नाही काय झाले, लेकिन दिखाया नहीं. आणि पण त्यांनी ते दाखवलं नाही. शायद भाइयों में जो बैठे होंगे क्या करने का, पिताजी को कौन समझाएगा, अभी बारिश को तो इधर होती नहीं है और जहाज बनाने वाला है, लेकिन जाने दो हमारे पिताजी हमें करना है. दूसरा भाई बोला होगा हमारे पिताजी वो जो कुछ करते हैं बोलते हैं हमें सुनना है. आणि जेव्हा ती लोक भावांमध्ये बसत असतील तेव्हा ती लोक अशी बोलत असतील की आता वडिलांना कोण समजेल, आपल्या इथे तर पाऊस पडत नाही, आम्ही जहाज बनवायला सांगतात. पण दुसरा भाऊ बोलला असेल की जे वडील आहेत आपण त्यांचं ऐकलं माँ बाप के पाहिजे. सामने कुछ बोलने को नहीं आता है ना, भाई बहन लोग आपस में बैठ के मम्मी ने ऐसा किया, मम्मी ने ऐसा किया, पापा ने ऐसा किया बोलते हैं ना. आणि जर आई वडिलांसोबत काही बोलायला होत नाही तर काय करतात, भाऊ लोक एकत्रित बसून बोलतात. है ना. हम लोग बोलते हैं कि अरे वो तो कहने का उद्देश्य, लेकिन फिर भी पण तरी सुद्धा बच्चे आधीन थे. आणि मुलं त्याच्या आधीनतेत होती. तो आज परमेश्वर आपसे भी यही कहता है, आपके बच्चे आपके आधीन हो. आणि आज देव तुम्हाला सुद्धा हेच सांगतो की तुमची मुलं तुमच्या आधीनतेत आपका राहिली सुनना पाहिजे, चाहिए. तुमचं ऐकलं आप पाहिजे. भी स्वर्ग जाओ, आपके बच्चे भी स्वर्ग. आणि तुम्ही सुद्धा स्वर्गामध्ये जा आणि तुमच्या मुलांना सुद्धा आप स्वर्गामध्ये अपने घेऊन जा. बच्चों को अच्छा शिक्षण दो. आणि तुम्ही तुमच्या मुलांना चांगली शिकवण द्या. उन्हें भटकने नहीं देना, संसारिक बनने नहीं देना. त्यांना भटकून देऊ नका किंवा जगी होऊन देऊ अगर नका. आपके बच्चे अगर मुर्गा निकाले तो बना बेटा मुर्गा इधर अच्छा नहीं है, मुर्गा बाहर अच्छा दिखता है, तेरे सिर पे अच्छा नहीं दिखता. आणि जर तुमच्या मुलांनी कोंबडा उभा केला तर त्यांना म्हणा की कोंबडा बाहेर चांगला वाटत, तुझ्या डोक्यावरती तो शोभा देत नाही. मुर्गा बाहर है, देखो वो मुर्गा है, तू मुर्गा नहीं है, तू इंसान है. आणि तू कोंबडा आहेस परंतु तू मनुष्य आहे. इस रीति से आप उन्हें सिखाना. हमारे प्रभु ने हमें बाल दिए हैं, लेकिन ऐसे करने के लिए नहीं.
आणि देवाने आपल्याला केस दिलेले आहेत, परंतु आळशी करण्यासाठी नाही. आप अपने बच्चों को अपने परमेश्वर के बारे में सिखाना, आणि तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या देवाबद्दल शिकवा. इसके लिए आपके बच्चों को चर्च में भी लाना. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करा, तुमच्या मुलांना बच्चों को चर्चमध्ये घर में आणा. नहीं रखना. आणि मुलांना घरी ठेवू नका. बच्चे घर में रहते हैं, मुलं घरामध्ये राहतात. ऐसे कैसे? हम पति पत्नी चर्च जा रहे हैं, तू घर में कैसे? आणि नवरा बायको आम्ही दोघं जण चर्चमध्ये जातो आणि तू घरामध्ये कशाला? चल चर्च में बैठ, चर्चमध्ये बस. आना चाहिए. आपके बच्चों को अब लाना है, उनको परमेश्वर बाइबल पढ़ा के लेना है. घर में बाइबल पढ़ने के बाद ही खाना दो. आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये त्यांच्याकडून प्रार्थना करून घ्यायचे, बायबल वाचून घ्यायचे आणि जोपर्यंत बायबल वाचत नाही तोपर्यंत त्यांना जेवण देऊ नका. हाँ, एक काका है जो पढ़े लिखे नहीं है, आणि काका आहेत जे शिकलेले आज नाहीये, नहीं आए वो. आज आले नाहीत ते. वो क्या करते हैं, उसके दोनों बच्चों को बाइबल पढ़ने के लिए बोलते हैं. आणि ते त्यांच्या दोन्ही मुलांना बायबल वाचायला हमने सांगतात. तुम्हें सिखाया है. आणि मी तुला शिकवलेलं आहे. क्यों सिखाया? आणि काय शिकवलं? ताकि मुझे पढ़ के बताए. की तुम्हाला वाचून सांगावं. मेरे कारण तू सीखा. आणि माझ्यामुळे तू शिकलेला आहे. अगर तू मुझे पढ़ के नहीं दिखाता तो तेरे एजुकेशन का क्या फायदा मुझे? आणि जर तू मला वाचून दाखवत नाही तर त्याच्या शिक्षणाचा काय लाभ? पत्नी को कहता है, आणि बायकोला म्हणतो, उसका नाम लेकर बोलता, मैं नाम नहीं लूंगी, तो आप पहचान जाओ उनको. बोला है खाना देने का नहीं इनको. आणि यांना जेवण द्यायचं नाही. बाइबल पढ़ेंगे आणि बायबल वाचतील तो खाना सामने रख. तेव्हा जेवण समोर ठेव. दोनों बाइबल पढ़ते हैं, दोघं बायबल वाचतात फिर बाद में खाना मिलता आणि मग त्यांना नंतर जेवण भेटतं. है. मालूम हुआ? आणि तुम्हाला अनपढ़ समजलं, है अनपढ आहेत लेकिन डिसिप्लिन है घर में. पण त्यांच्या घरामध्ये शिस्त आहे. आज हमारा परमेश्वर हमसे यही कहता है, आणि आज आपला देव आपल्याला हेच सांगतो, आप अपने बच्चों का उद्धार करो, आणि तुम्ही तुमच्या मुलांचं तारण करा नाश मत होने दो. आणि त्यांना नाश होऊ देऊ उनसे नका. बाइबल पढ़ाओ, प्रार्थना करवाओ. त्यांना बायबल वाचायला सांगा, त्यांच्याकडून प्रार्थना करून घ्या. हालेलुया. हालेलुया. आज से सैमुअल फैमिली से परमेश्वर आपको यही सिखा. आणि शमूएलच्या कुटुंबाद्वारे देव तुम्हाला हे शिकवतो. अब हम प्रार्थना करेंगे. या आपण प्रार्थना हम करू. लोग उसे प्रार्थना करेंगे, आंखों को बंद करेंगे. आपण प्रार्थना करणार आणि डोळे बंद और करणार. हम प्रार्थना करेंगे सबसे पहले कि हमारा परमेश्वर प्रार्थना सुनने वाला परमेश्वर. आणि आपण प्रार्थना करणार सर्वात पहिले की आपला देव हा प्रार्थना ऐकणार देव अन्ना आहे. ने प्रार्थना की, आणि अन्नाने प्रार्थना केली और परमेश्वर ने वो सुनी, आणि देवाने ती ऐकली. इसलिए उसने अपने बेटे का नाम सैमुअल रखा. म्हणून तिने तिच्या मुलाचं नाव शमूएल ठेवलं. आप जितने जनों को बेटे का दान चाहिए, आणि जेवढ्यांना मुलाचं दान हवंय, आप भी मन्नत करो, नवस करा परमेश्वर को कहो मेरी प्रार्थना सुनो. आणि देवाला म्हणा की देवा तू सुद्धा माझी प्रार्थना ऐक. और दूसरी बात, अगर आपकी कोई भी मनोरथ है, कोई भी इच्छाएं है, तभी इसी घड़ी आप प्रार्थना में बोल सकते हैं कि प्रभु मेरे ऐसे ऐसे संकट है, मेरा ऐसे ऐसे समस्या है, प्रभु मेरा ऐसे ऐसे. देखो प्रभु जरूर सुनता है. जर तुमची काही मनोरथ आहे किंवा तुम्हाला देवाला काही बोलायचं आहे, तुमची काही मागणी आहे, तर तुम्ही देवाला सांगा की देवा बघ माझं असं असं संकट आहे. देव लगेच तुम्हाला ते देईल. सारे पुरुषों को प्रभु आज कहते हैं, आप लोग प्रार्थना करो, प्रभु मुझे सैमुअल के जैसा याजक बनाया है. आणि सर्व पुरुषांना आज देव म्हणतो की तुम्ही प्रार्थना करा की देवा तुम्हाला शमूएलासारखं याजक बनवलेलं मैं आहे. मेरे बच्चों को नाश होने नहीं चाहता, आणि माझ्या मुलांचा नाश व्हावा अशी माझी इच्छा नाही. इसलिए मेरे बच्चों का उद्धार कर. म्हणून माझ्या मुलांचं तारण उनके केलं अंदर पूरे हृदय से, पूरे मन से, पूरे दिल से, पूरे बुद्धि से तुझे प्यार करे. आणि त्यांनी पूर्ण हृदयाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण मनाने तुला प्रेम करावं. जैसे मैं तेरी भक्ति करता हूँ, जसं मी तुझी भक्ती मैं करते, तेरे राज्य में हूँ मी तुझ्या राज्यात और आहे मैं तेरी सेवा करता हूँ, आणि मी तुझी सेवा वैसे करते, ही मेरे बच्चे भी आपकी सेवा करते रहे. तसंच माझ्या मुलांनी सुद्धा तुझी सेवा करत राहावी. वो सिर्फ एक नाम के लिए वंशावली में नहीं रहे, ते फक्त एका नावासाठी किंवा वंशावलीमध्ये राहू नये, परंतु सेवा करने वालों की नाम के बीच में रहे. आणि सेवा करणाऱ्यांच्या नावाच्या मध्ये त्यांचं नाव मेरे असावं. बच्चे एक साधारण जीवन जैसे आज संसार में लोग जी रहे वैसे नहीं जिए, आणि माझ्या मुलांनी एक साधारण जीवन जसे जगत लोक आज जगतात तसंच जीवन नये. परंतु वो भी जैसे मैं याजक हूँ, मेरे बच्चे भी याजक रहे. पण जसं मी याजक आहे तसंच माझ्या मुलांनी सुद्धा जैसे एक हारून याजक महायाजक रहा, जसं हारून हा महायाजक उसके होता, बच्चे याजक बनकर रहे, त्याची मुलं ही याजक बनून तो राहिली. मेरे बच्चे भी याजक ही बने. आणि माझ्या मुलांनी सुद्धा याजकच बनावं. सांसारिक और नाश होने वाले नहीं. जगिक आणि नाश होणारे नाही. अभी इसी घड़ी प्रभु आता या क्षणी प्रभू आप मेरी प्रार्थना सुनते हो, तुम्ही माझी प्रार्थना मेरे ऐका. बच्चों का उद्धार. माझ्या मुलांचं मेरे तारण बच्चों करा. के अंदर आपके लिए विश्वास दे, माझ्या मुलांमध्ये तुमच्या प्रति विश्वास दे. वो आप पर विश्वास रखकर आपके पीछे चले. आणि त्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवून तुमच्या मागे चालावं. इस चीजें प्रभु से मांगो. आणि या रीतीने देवाकडे एक एक मागा. बच्चों के लिए मध्यस्थी करो. एकेका मुलासाठी तुम्ही मध्यस्थी वैसे ही करा. स्त्रियों आप भी अपने बेटों को, बच्चों को, बेटियों को सिखाते जाओ परमेश्वर के बारे में. आणि तसंच स्त्रियांनी सुद्धा तुमच्या मुलांना आणि तुमच्या मुलींना तुम्ही देवाबद्दल अगर शिकवत जा. आपके पति नहीं सिखाते, वो नहीं विश्वास करते या उनके पास टाइम नहीं है, तो भी आप पर प्रभु पर विश्वास रखती हो, आप लेवी वंश की हो, आप भी परमेश्वर ने आपको याजक बोलकर चुना है, इसलिए आप प्रभु के पास मध्यस्थी करो और उनको सिखाओ. जर तुमचे पती तुमच्या मुलांना शिकवत नाही, त्यांना वेळ नाही, तर तुम्ही सुद्धा याजक वंशाचे आहात, तुम्ही सुद्धा लेवी वंशाचे आहात, तुम्ही सुद्धा त्यांना शिकवा. हाँ, आप उन्हें मध्यस्थी करने के लिए सिखाओ. आणि तुम्ही त्यांना मध्यस्थी करण्यासाठी शिकवा.
शिकवा उनको उनके लिए मध्यस्थी करो, आणि त्यांच्यासाठी मध्यस्थी करा अभी सिखाइए। आता यावेळी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते, आपके बच्चे आप पर विश्वास करते। आपने हम सभी को प्रभु याजक बोलकर चुना है, इसलिए ये सभी याजक है, लेकिन प्रभु इनके बच्चे भी याजक बनकर ही सेवा करें। कभी भी संसारिक या जगी या पैसों को लोभ करने वाले लालची ऐसे कभी नहीं बने, परंतु पूरे दिल से, पूरे मन से, पूरे शक्ति से, पूरी बुद्धि से आपको प्यार करने वाले जन बने। जैसे इतना समय आपके समय बैठते हैं, आराधना करते हैं, भक्ति करते हैं, पवित्र शास्त्र अध्ययन करते हैं, वो उससे भी बढ़कर इनके बच्चे करने का ये मेरी प्रार्थना है। हारून से भी बढ़कर ज्यादा सेवा उसके बच्चे ने की। ये मेरी विनती है मेरे राजा, मेरे महान पवित्र पिता, ये मेरी खास विनती है प्रभु, इनके बच्चे भी वैसे ही बने प्रभु, याजक के बच्चे याजक ही बने, साधारण वंशावली में नाम गिने वाले नहीं। ये हमारी प्रार्थना है। इन सबको प्रभु आपके लहू तले लाके इनकी फैमिली बनाए रखना प्रभु, इनके फैमिली का एक भी सदस्य गुम होने नहीं देना। इनके बच्चों को प्रभु का प्यार करने वाला, प्रभु के एकदम निकट कर आने वाला और परमेश्वर के बहुत आराधना करने वाला जन बनने के लिए मदद करना। इनके बच्चों में विश्वास है, विश्वास ये बीज मैं यीशु के नाम से इनके बच्चों के अंदर डाल दूं। जिनके बच्चे अभी भी यीशु पर विश्वास नहीं करते, चर्च में नहीं आते, उन एक एक के अंदर यीशु पर रखा हुआ विश्वास का बीज मैं उनके ऊपर डालकर यीशु के नाम से वो बढ़ने की प्रार्थना करते हैं। और उसी रीति से प्रभु इनके बच्चे जो यीशु में हैं वो अच्छा विश्वास में बढ़ने के लिए प्रार्थना करते हैं। धन्यवाद देती हूँ इन सबको यीशु के लोग से करती शबानीम पालन के इसलिए इन्हीं शबानीम की सारी आशीष देना, करुणा दया रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना। सैमुएल के द्वारा हम ये सुनते ही प्रभु तू हमेशा हमारी नीति सुनता है। आज इनकी जो प्रार्थना प्रभु इन्होंने की वो सब सुनिए। जिन्हें बेटा चाहिए उन्हें बेटा देना प्रभु, पवित्र पिता जिन्हें बच्चे का नाम चाहिए उन्हें बच्चे का नाम देना। इन सभी को बहुत बहुत आशीषित करना प्रभु, इनके घर में सदा शांति रखना, इनके मनोरथों को पूरा करना। मैं आपके नाम से इन्हें आशीषित करती हूँ। इनके बच्चे प्रभु पवित्र पिता प्रभु बनते जाने के लिए सहायता करना। धन्यवाद देते हूँ, धन्यवाद राजा, धन्यवाद। मैं प्रभु उदास होने के नाते इन्हें आशीषित करती हूँ। इनके घर में शांति की घोषणा करती हूँ, इनके मन में शांति की घोषणा करती हूँ। इनका उत्पन्न बढ़ने के लिए प्रार्थना। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको देती हूँ। प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करती हूँ, आमीन। प्रेज़ द लॉर्ड। सियोन प्रेयर ट्रस्ट इस संस्था को आप अपनी प्रार्थनाओं के द्वारा और आर्थिक बातों के द्वारा भी मदद कर सकते हैं। इसका अकाउंट नंबर है 54762200048164। कैनरा बैंक वांगनी ब्रांच। IFC कोड है कैपिटल CNRB 0015476। धन्यवाद।